छान आहे ना मंदिर आमचं. गौरी, तू नक्की काहीतरी लपवतेस माझ्यापासून. मला माहितीये तू फक्त गाव फिरत नाहीयेस, तू काहीतरी शोधत फिरतेस गावात. काहीतरी गुपित नक्की. काय आहे हे गुपित? हे गुपितच शोधायचंय मला. अनिकेत, हे बघ, मी या गावात चोरून नोकरी करते. रवळ गावाचं नाव जरी काढलं ना तरी माझ्या घरच्यांचा राग अनावर होतो. आणि यामागे कारण काय आहे ते मला सांगतच नाहीयेत. हे कारण मला शोधून काढायचंय. हे बघ, हे फोटोज बघ. यावरून स्पष्ट होते की माझ्या घरचे रवळ गावात याआधी राहून गेलेत. काहीतरी संबंध आहे माझ्या कुटुंबाचा आणि या गावाचा. मी जास्त दिवस या गावात नोकरी नाही करू शकत. मी घरच्यांना खोटं सांगितलं. मी सांगितलं की मी दुसऱ्याच कुठल्या तरी गावात नोकरी करते. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. तू मला मदत करशील का? हो, करेन. पण एक अट, तुला जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा तू बिनधास्त मला विचारशील. हा, 100%. नाही, हे असं नाही. तुला हे सगळं आई समोर सांगायला लागेल. तुझ्या आई समोर? नाही, माझ्या आई समोर नाही, अख्ख्या गावाच्या आई समोर, अंतरीच्या आई समोर. चल. ये, हे आमच्या अंतरीच्या मातेचं. काय झालं गौरी? मला ही जागा, हे मंदिर ओळखीचं वाटतंय. असं वाटतंय की याआधी. अच्छा, म्हणजे याआधी सुद्धा तू एखाद्या मुलाबरोबर इथे दर्शनाला आली असते. अनिकेत, पहिल्यांदाच येते आणि अनोळखी मुलासोबत तर नक्कीच पहिल्यांदा. ठीक आहे, चल. अनिकेत, ही सेम मूर्ती माझ्या घरी पण आहे. अनिकेत, तुला मूर्तीत काहीतरी कमी नाही वाटत आहे? गौरी, काय बोलतेस तू? मूर्तीमध्ये कोणी कमतरता काढतं का? अरे, तसं नाही म्हणत आहे मी. हे बघ, मूर्तीच्या हातात कमळ आहे, शंख आहे, मशाल पण दिसतेय बघ, पण त्रिशूळ दिसत नाहीये. त्रिशूळ? हो ग, त्रिशूळ नाहीये. ए पोरी, ईश्वरीय शक्ती जाणून घेण्यासाठी तुझी बुद्धी तोकडी पडतीये. आपल्या वाटेला लाग. माफ करा, मला असं नव्हतं म्हणायचं. सॉरी. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हे फोटोज पण तुम्ही ओळखता का त्यांना? देवीच्या विश्रांतीची वेळ झाली. देऊळ आता बंद होईल. निघा. नाही, पण तुम्ही यांना ओळखता का? निघा. चला, मंदिर बंद व्हायची वेळ झाली आहे. चला चला, विश्रांतीची वेळ झाली. चला. महाराजांनी आज्ञा दिली ना, निघा बाहेर. निघा. वाद घालू नका. चालते वा. राहू नका. बोलले ना, चला. महाराज बोलले म्हणजे चला म्हणालो ना. एक मिनिट. हे मागे म्हणून काय बघता? काही नाहीये येते. निघा म्हणालो ना. गावाच्या बाहेर जा. निघा.
अनिकेत, हे लोक गावाच्या बाहेर जायचं का म्हणतात? तो पुजारी काहीतरी लपवतोय. त्या फोटोतल्या लोकांचा आणि पुजाऱ्याचा काहीतरी संबंध आहे, मी तुला सांगते. काय म्हटलं ना तुम्हाला, समजत नाही का? थांब 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 थांब. गौरी, गौरी थांब. पाण्याला स्पर्श करू नकोस गौरी. का? स्त्रियांनी या पाण्याला हात लावण्याला बंदी आहे. पण असं का? तर त्याचं नेमकं कारण मला माहित नाही, पण आता लोक म्हणतात की काही वर्षांपूर्वी एका स्त्रीचा यात बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून लोकांचा असा समज आहे की स्त्रियांनी या पाण्याला स्पर्श केलेलं देवीला पूज्य नाहीये म्हणून. अनिकेत, अरे सगळं कोडं सुटतंय. तुला कळतंय का? हे बघ, ही तीच बाई असणार आहे जी तू सांगतोय. हे बघ, हा फोटो बघ. हा तिचा नवरा, ही ती बाई, आई, दादा, आणि या चौघांचा त्या मंदिरातल्या पुजाऱ्याशी काहीतरी संबंध आहे. आता माझ्या आई दादांचा ह्या दोघांशी काय संबंध आहे हे मला माहित नाही. हेच मला जाणून घ्यायचंय. अनिकेत, हे बघ, हे फोटोज बघ. हा इथेच याच जागी काढलेला फोटो. हा फोटो बारव्याच्या बाहेरचा इथेच काढलेला फोटो आहे. हा मंदिराबाहेर काढलेला फोटो. सगळे फोटोज मॅच होत आहेत. आणि आपण हे सगळे फोटो जेव्हा त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला दाखवले तेव्हा तो किती घाबरला होता, पाहिलंस तू? आपल्याला हाकलून लावलं. मंदिरातल्या पुजाऱ्याचा आणि त्या बाईचा काहीतरी संबंध आहे. हो, मला असं वाटतंय की त्या पुजाऱ्यांनी काहीतरी बरं वाईट केलंय त्या बाईचं. हे बघ, तू म्हणतेस ते जरी खरं असलं तरी आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये पुजाऱ्याविरुद्ध. आणि या गावातलं कोणी पुजाऱ्याच्या विरुद्ध साक्ष देईल असं मला अजिबात वाटत नाही. हा, अशी फक्त एकच व्यक्ती आहे जी तुला मदत करू शकते. चल चल माझ्या. अरे चल, हे घे फोटोस. चल चल. कुठे? कुठे आलोय आपण? या गावच्या सरपंचांच्या घरी. ये. सरपंच? नमस्कार इंदुमतीबाई. या आपल्या गावच्या सरपंच नमस्ते. इंदुमतीबाई. आणि आई ही गौरी. आई, अरे उभे का तुम्ही? बसा ना. बस. अगं बस ग, बस. ही आपल्या शाळेत सायन्स टीचर म्हणून रुजू झाली आहे आणि तिला तुझ्या मदतीची गरज आहे. बर, बोल काय झालं? मॅडम, मॅडम नाही, आई म्हण मला. हा, बरं. आई, मी कुरणखेड गावात असते. तिथेच माझे आई दादा सगळे घरचे असतात. आणि हा म्हणाला तसं मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला शाळेत नोकरी लागलीये तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला. पण जेव्हा त्यांना कळलं की ती शाळा रवळ गावात आहे तेव्हा गावाचं नाव ऐकून ते खूप अस्वस्थ झाले. मला त्यामागचं कारण तेव्हा कळलं नाही. पण मग मला प्रश्न पडला आणि काही फोटोज मला सापडले. हे बघा, हे बघा, हे आपलं गावचं मंदिर आहे. हो हो,
त्यामागे आपल्या मंदिराचे पुजारीच आहेत. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. ह्या पुजाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हीच मला मदत करू शकता ह्या कामात. प्लीज, विनंती आहे. अनिकेत, हुशार आहे हा पोरगी, आणि धाडसी सुद्धा. हे बघ गौरी, ते पुजारी जर खरंच गुन्हेगार असतील तर कायदा कुणालाच चुकला नाही, तर त्यांना शिक्षाही होणारच. मी शाश्वती देते तुला. थँक्यू, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. हा, थँक्यू आई. हा. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. येते मी. अरे काय, निघालात काय? नाही नाही, असं नाही सोडणार मी तुला. जेवून जायचं आता. अनिकेत सांग. आता आई, तिच्या बसची वेळ झालीये, तिला उशीर होतोय. मी बस स्टॉप पर्यंत सोडून येतो. बर, पण परत नक्की ये. हो. आणि जेवायलाच यायचं. नक्की. अगं राहू दे, राहू दे. चल. मग कशी वाटली आई? छान आहेत. आणि आपलं घर? आपलं माहित नाही, पण तुझं छान आहे. आपलंच आहे. काय सांगू, काय सांगू, तूच घे ना जाणूनी, जीवात जीव येतो तुला पाहुनी. सांग मला तुझ्या विना कसा राहू मी, सांग मला तुझ्या विना कसा राहू मी, जीवात जीव येतो तुला पाहुनी. ओळखतोस की नाही आम्हाला? मला वाटलं तुम्ही तुमच्या आयुष्यात रमले असाल, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ही ठरवून आली तुझी मुलगी. हुशार आहेस मुली, तू खूप हुशार आहेस. काय विचारत होतीस तुम्हाला? त्या फोटोमध्ये ती बाई कोण आहे? ती तुझी आत्या, या सध्याची बहीण. देवीच्या इच्छेविरुद्ध ती 12 पोहायला गेली, म्हणून देवीने तिचा बळी घेतला. बळी घेतला? बळी घेतला का? अरे नीच माणसा, का देवीचं नाव मध्ये घेतोस? तुझी बहीण होतीच तशी रे, म्हणून तिला मी आशीर्वाद दिला.
खर तर आशीर्वाद मी वरदान म्हणून देतो, पण तिने तो शाप म्हणून घेतला, त्याला मी तरी काय करू? महाराज तुम्ही? अरे बस बस, आपलंच समज. भाग्यवान आहेस पोरी तू. तुला आता 12 पोहण्याचा मान मिळणार. खर तर परंपरेनुसार 12 पोहण्याचा मान माझा, पण देवीवरची तुझी निस्सीम श्रद्धा बघून, आई होण्याची तुझी प्रबळ इच्छा बघून हा मान तुला मिळावा म्हणून मी तुला परवानगी देतोय. हा, आता 12 पोहताना तुला थोडासा त्रास होईल, पण त्यानंतर तुझं फुलपाखरू होईल. मनमोहक फुलपाखरू, सुंदर फुलपाखरू. तुझ्या स्पर्शाने इतरांच्या आयुष्यात रंग भरतील. फुलपाखरू, तुला मातृत्व मिळणार, पण त्यासाठी तुला तुझ्या या वस्त्रांचा त्याग करावा लागेल. घे, जा, वस्त्र बदलून घे. आलेच मी. महाराज, अहो काय करताय तुम्ही? मी संपूर्ण जगाला उठून सांगेन तुम्ही काय आहे ते. तुझा माझा आशीर्वाद नको. मरण्यात पाहिजे नाही. नाही नाही नाही, मी सगळ्यात जगाला आशीर्वाद नाही घेतलास तू माझा आशीर्वाद नाही घेतला. दादा, टीव्हीच्या पत्रात लपणार तू सोडणार नाही. सोडा त्याला, सोडा. बस, दामोठेवर या ना, सोडू नका.
झालं तुझं समाधान? सांगत होत तुला या वाटेने जाऊ नकोस, पण तुला कधी कोणत्या गोष्टीची कमी होऊ दिली? अडवलं तुला काही करण्यापासून, पण ऐकशील तर शपथ, सतत सतत खोटं बोलत राहील. का केलंस पोरी? अगं थोडा बापाचा तर विचार करायचा होतास. तुला कृष्णाचाही विचार नाही आला का ग? आणणार मी त्या पुजाऱ्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. बघा तुम्ही. कधीतरी ऐक ना आमचं, ऐक ना कधीतरी. नंतर त्या पायी गेला, तोही असंच बोलायचा. पमा 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 पाखंडी आहेस तू, ढोंगी आहेस, पुजाऱ्याच्या वेशातील हैवान आहेस तू. माझ्या पमाचा जीव घेतलाय तू. अरे तुझ्या बायकोची मती भ्रष्ट झाली होती, तिनेच हट्ट केला होता हा बारवा पोहण्याचा. या बारव्यामध्ये फक्त हा राजगुरूच पोहू शकतो, हा आमचा अधिकार आहे. अंधश्रद्धा असलेल्या लोकांना तुझ्यातील राक्षस दिसला नाही, पण मला दिसलाय. तुला जिवंत सोडणार नाही मी. ते आमचे राजगुरू आहेत. अरे कसला राजगुरू? खून आहेस तू, माझ्या बायकोचा खून केलाय तू, तुला सोडणार नाही मी. तुमच्यामुळे देवीचा कोप झालाय. अरे कसला कोप? या पाण्यात बोलल्यामुळे कोप होतो का? मी पाहून दाखवतो आता. कळू दे लोकांना तू खरं बोलतोय खोटं बोलतोय ते. होऊन जाऊ दे आज. होऊन जाऊ दे. तुमच्यासारखी श्रद्धा न मानणारे असुर आणि श्रद्धा मानणारी ही सगळी जनता, यांच्या सगळ्यांसमोर होऊन जाऊ दे आज अंतरिक्षा देवीच्या माहितीचं मंथन. जर यातून अंधश्रद्धेचं विष निघालं तर मी स्वतः प्राशन करीन आणि कायमचा निघून जाईन. आणि जर श्रद्धेचं अमृत निघालं तर या सगळ्या जनतेला वाटून टाकीन आणि तुमच्या नराधमाचा निकाल सगळ्यांच्या हातात देईन. होऊन जाऊ दे मग.
आई 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 बरं झालं तुम्ही आलात आई खरंच बरं झालं तुम्ही आलात पुजाऱ्यांनी आता सगळं स्पष्ट झालंय आम्हाला सगळं कळलंय ते आले होते पुजारी त्यांनी दादाला आई कृष्णा सगळ्यांना खूप मारलं त्यांनी खूप मारलं आई त्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय मंदिरात पारव्यात जे काही गुन्हे घडले त्या इतक्या वर्षात ते सगळे पुजाऱ्यांनीच केलेत आम्हाला कळले आम्हाला त्यांनी सांगितले आई आम्हाला मदत करा ना हो आम्हाला मदत करा तुम्हीच आम्हाला मदत करू शकता आई आम्हाला मदत करा त्यांनी खूप गुन्हे केलेत हो त्यांनी खूप गुन्हे केलेत आई त्यांनी गुन्हे केले गुन्हा तर तू केलायस या गावात येऊन महाराजांना ते फोटो देऊन तुझं नाव गाव पत्ता मला सांगून पण एका अर्थी बरंच झालं तू स्वतःहूनच मला सगळं सांगितलंस नाही तर तुझ्या शाळेत येऊन अनिकेतचा पाठलाग करून मला सगळी तुझी माहिती कमवावी लागली असती आणि हे खरं आहे पमाचा खून महाराजांनीच केलाय आणि तुझ्या सगळ्या परिवाराला या गावाबाहेर काढण्यात माझा थोडासा हातभार लागला महाराज त्या नंदूने तुमच्यावर त्याच्या बायकोचा बलात्कार आणि तिचा खून केल्याचा आरोप केलाय लोकांमध्ये कुजबूज चालू आहे तुमच्याबद्दल तुम्ही पण ना महाराज काळ न वेळ बघता स्वतःचा स्वार्थ बघता आता काय करायचं आणि कसं करायचं सांगा जर हे आम्हीच निस्तरायचे तर तुमचा उपयोग काय काहीतरी करा गावात मोठा मान आहे तुमचा लोक ऐकतात तुमचं काय करावं म्हणताय आधी तुमचं सरपंच पद बाईंकडे द्या काय आणि त्याने काय होईल एका स्त्रीचा बलात्कार आणि तिचा खून केला असा आरोप आहे आमच्यावर नारी शक्ती विरुद्ध जर जिंकायचं असेल तर नारीचाच नारा द्यावा लागणार नाही का नवीन सरपंचबाई ग्रामसभेत आमच्याबद्दल 4 चांगले शब्द बोलतील आता एक स्त्रीच आमचं कौतुक करते आमची स्तुती करते म्हटल्यावर लोकांनी ते पटेल ते ऐकतील आणि आपोआपच आमच्यावरचे आरोप हळूहळू संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर पाटलीनबाई नवीन सरपंचबाई काही नवीन कायदेही करतील जसे की राजगुरूंबद्दल कुणी काही आक्षेपार्ह बोललं तर त्याला बहिष्कृत करणं गावाबाहेर हाकलून देणं काय पाटलीनबाई जमेल ना तुम्हाला आमच्याबद्दल 4 शब्द बोलायला चांगले जमेल महाराज एक सांगू तुम्ही चुकून या क्षेत्रात आला खरं तर तुम्ही राजकारणातच असायला हवं होतं पाटलीनबाई धर्म आणि राजकारण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत तिकडच्या बाजूला तुम्ही आहात आणि इकडच्या बाजूला आम्ही मग मध्ये कोणाची काय गरज आहे नाही का